शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांचा बैलपोळा आता गोड होणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले नमोचे 2000 रुपये बैलपोळ्यालाच त्या ठिकाणी आता मुहूर्त लागला आहे। या ठिकाणी पाहू शकता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी आली आहे। अखेर बैलपोळा सणाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना नमोच्या 7व्या हप्त्याचा त्या ठिकाणी वितरण होणार आहे। फक्त या 12 जिल्ह्यामध्येच नमोचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमोचा 7वा हप्ता शुक्रवार 22 ऑगस्टला येणार। शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याची तारीख आता फिक्स करण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा आहे आणि या बैलपोळ्याच्या मुहूर्तावर सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण या 12 जिल्ह्यामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। मोदीचे पैसे मिळाल्यानंतर नमोचे पैसे मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं, परंतु यावेळी थोडं आता उलट झालंय। शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यात अजून पण नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही। त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आली। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळण्यास आता मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट बैलपोळ्याच्या सणाच्या मुहूर्तावर या 12 जिल्ह्यामध्ये आता वाटप करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता आता घेतलेला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2 ऑगस्ट रोजी मिळालेल्या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये घेतलाय फक्त त्यांनीच हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण सरकारने तसं आत्ताच सांगितलंय की जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असं सांगितलंय। भरपूर दिवसापासून शेतकरी नमोचे 2000 रुपये त्या ठिकाणी कधी येणार अशा प्रकारे सर्व शेतकरी वाट बघत होते, परंतु आज खरोखर नवीन अपडेट या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल आली आहे। ती म्हणजे आत्ताच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाची काय अपडेट दिल्या बघा। आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय। मोदीचे पैसे पडल्यानंतर नमोचे पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण होत होता। त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी बघत होते। काही जण यूट्यूबवरती त्या ठिकाणी म्हणत होते की आज पैसे नमोचे येतील, काही जण म्हणत होते उद्या नमोचे पैसे येतील, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना ठामपणे कोणीच तारीख बातमी त्या ठिकाणी देत नव्हतं। परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांनी अनेक पत्रकारांनी 5 प्रश्न आता मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले। त्यामधील 5 प्रश्न असे होते, ते म्हणजे पहिला प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नेमका तुम्ही कधी सोडणार आहात। बघा या ठिकाणी आता या प्रश्नाचं काय काय उत्तर दिलंय तुम्ही नक्की बघायचं आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता नेमकं तुम्ही कधी सोडला जाणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे का, यामध्ये काही अटी आणि पात्रता असणार आहेत का, काय बदल यामध्ये झाला आहे का, त्याबद्दल सरकारच्या माध्यमातून आता नवीन अपडेट या ठिकाणी देण्यात आल्या। ती म्हणजे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा असल्याने या आता बघा 12 ते 13 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये खात्यामध्ये दिले जाणार आहेत। परंतु कालपासून नवीन बातम्या या ठिकाणी आता समोर आल्या आहेत, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 मिळणार की नेमकं 3000 मिळणार याबद्दल सरकारची महत्त्वाची त्या ठिकाणी चर्चा आता सुरू झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का बघा नमो शेतकरीचा हप्ता वाढला अशा बातम्या त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यांच्या पाठीमागे या ठिकाणी आता पसरलेल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 ते 3 महिन्यांच्या पाठीमागे देखील
आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढणार असं सांगितलं होतं। त्यामुळे कालपासून नवीन बातम्या आता पसरायला या ठिकाणी सुरुवात झाल्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयेचा नसून 3000 रुपये येणार आहे। मग या बातमीबद्दल उत्तर सरकारच्या माध्यमातून नेमकं काय आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी आता लगेच आम्ही सांगणार आहे। कारण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी 2000 रुपये आहे का नेमकं 3000 रुपये आहे हे सुद्धा आता आपण बघायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार असं त्या ठिकाणी 2-3 महिन्याच्या पाठीमागे या ठिकाणी बोललं होतं। त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे, तुम्हाला आता 2000 ऐवजी 3000 रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या। आता बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहेत तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। या ठिकाणी शुक्रवार 22 ऑगस्ट बैलपोळ्याच्या सणाच्या मुहूर्तावर तुम्हाला फक्त 12 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं नमोचं वितरण होणार आहे। आता बघा त्या ठिकाणी नमोचा हप्ता सोडण्यासाठी आता मुहूर्त लागलाय। आता शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी नमोच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। परंतु सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचे पैसे येणार नसल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आलंय। आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे टोटल 36 जिल्हे आहेत। आपल्या राज्यामध्ये आहेत टोटल 36 जिल्हे आणि आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढल्या आणि आपल्या राज्यासाठी पूर्णपणे नियम वेगळे आहेत। तुम्ही जो PM किसान योजनेचा आता 20व्या हप्त्याचा 2 ऑगस्टला लाभ घेतला आहे तर तो केंद्र सरकारचा PM मोदी सरकारचा लाभ होता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे 28 राज्यामध्ये या ठिकाणी PM किसानच्या 20व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत 2 ऑगस्टला। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेला कोणताही नियम नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। परंतु नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे, त्यामुळे राज्य सरकारचे नियम वेगळे असतात। ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या। आता बघा तुम्हाला वाटत असेल की PM किसान योजनेचे 2000 आले म्हणून नमोचे पण आहे असे तुम्हाला बैलपोळ्याला बँकेत येतात, पण तसं अजिबात नाही। सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता काही शेतकऱ्यांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। ते नियम कोणते आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे शेतकरी मित्रांनो। परंतु आता बातम्या पसरत होत्या की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल अशा बातम्या त्या ठिकाणी पसरत होत्या, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणीच सांगत नव्हतं की नेमकं कोणत्या तारखेला नमोचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती येतील। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आल्या, ती म्हणजे 22 ऑगस्ट रोजी शुक्रवारी बैलपोळा आहे आणि या सणाच्या मुहूर्तावर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी 2000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तसेच यामध्ये सरकारने सांगितले तुम्हाला 2000 मिळणार की 3000 मिळणार याबद्दल सरकारची चर्चा सुरू आहे। आता नेमकं 2000 रुपयांचा लाभ मिळणार का 3000 रुपयांचा मिळणार हे तुम्हाला पुढे आता सरकारच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे लगेच तुम्हाला सांगतो बघा। तसेच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते सुद्धा लगेच तुम्हाला आता समजणार आहे। जवळपास 7000 शेतकरी नमो शेतकरी योजनेतून कायमची बाहेर काढलं जाणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। जे चुकीच्या मार्गाने मागील 1 वर्षापासून नमो शेतकरीचा लाभ आतापर्यंत घेतले आहे अशा 7000 शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून बाहेर काढले गेले। त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तातडीची कामे सुद्धा करायला मागच्या वेळी सांगितली होती। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। लगेच तुम्ही 2 कामे सुद्धा करून घ्यायची आहेत। खरोखर त्या ठिकाणी 22 जुलै त्या ठिकाणी तुम्हाला आता बैलपोळा जो आहे तर त्या सणानिमित्त हा हप्ता या ठिकाणी वाटप होतोय। आता बघा 2 कामे कोणती करून घ्यायची आहेत। तसेच 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे। मग तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार का, तर तसं नाहीत म्हणून सांगितलंय। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। मग 3 टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तुम्ही आता लगेच बघून घ्या। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे DBTच्या माध्यमातून तुम्हाला आता वाटले जाणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमोचे पैसे आता वाटप होणार आहे। आणि या DBTचा एक नियम असतो,
एका दिवशी फक्त 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी पैसे हे जात असतात। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना एकत्र पैसे हे मिळणार नाहीत। त्यामुळे आता या ठिकाणी 22 ऑगस्ट रोजी या ठिकाणी नमोचे पैसे येणार आहेत अशी मोठी अपडेट समोर आल्या। त्या दिवशी फक्त आणि फक्त 12 जिल्ह्यामध्ये नमोच्या पैशाचं वितरण होणार आहे। मग कोणते ते 12 जिल्हे आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे। तसेच बँकांचा एक प्रॉब्लेम झाला असं सांगितलंय, कारण सर्वच बँकामध्ये पैसे येणार नाहीत आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पण हे पैसे येणार नाहीत असं सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे म्हणजे PM किसानचे नियम या ठिकाणी वेगळे असतात, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत ही खरोखरची अपडेट या ठिकाणी काय आल्या बघा। सरकारने काय केले, खबरदारी म्हणून पैसे अडकू नये म्हणून काही ठराविक बँकांनाच आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासाठी प्राधान्य दिले आहे। मग कोणत्या बँकामध्ये हे पैसे या ठिकाणी लगेच जमा होणार आहेत, सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या बघा। नमोचे पैसे या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय, मंजुरी देखील मिळाल्या। आता सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या बँकामध्ये त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची लिस्ट लगे पाहूया, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे सोडण्यात येणार आहेत। मागचे पैसे अनेक बँकांमध्ये अडकले होते, त्यामुळे ठराविक बँकांना प्राधान्य देण्यात आले। त्यामधील पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे HDFC बँक। बघा, ही खाजगी बँक आहे, यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी खातं उघडलंय। त्यामुळे तुमची जर HDFC बँकेमध्ये जर नमो शेतकरी योजनेला तुम्ही त्या ठिकाणी आता पासबुकचं झेरॉक्स दिला असेल तुमच्या बँकेचं, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बैलपोळ्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे। बघा, तुमची बँक यामध्ये आहे का तुम्ही लगेच पाहून घ्यायचं आहे। आता बघा, काही ठराविकच बँकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे आता अनेक बँकांमध्ये आता यामध्ये रिजेक्ट सुद्धा पैशांचं करण्यात येणार आहे। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले, कारण अनेक बँकांचे IFSC कोड स्वतःचे नाही आहेत। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का, तुमच्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेसाठी चालणार आहे का, तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। शेतकऱ्यांना स्वस्त कर्जदार देण्यामध्ये ही बँक चांगली आहे, त्यामुळे या बँकेला नमो शेतकरी योजनेसाठी आता प्राधान्य देण्यात आले। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ बडोदा। बघा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे मागच्या वेळी सुद्धा 6व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी कोटक महिंद्रा बँकमध्ये त्या ठिकाणी जमा झालेत। कुठली बँक आहे बघा, कोटक महिंद्रा बँक। त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या बँकेला सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता प्राधान्य देण्यात आले। त्यानंतर आता पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा। त्यानंतर पुढची बँक सांगल्या आधार कार्ड लिंक असलेल्या या बडोदा बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तर या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर पुढच्या बँका तुम्हाला सांगणारच आहे, परंतु 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, फक्त 12 जिल्हे आहेत, कारण डायरेक्ट DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत। त्यामुळे 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका दिवशी एकत्र पैसे येत असतात। त्यामुळे टप्प्याटप्प्याने 2 ते 3 दिवसामध्ये वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत, या ठिकाणी आपण बघत आहोत। आता बघा, तुमची बँक यामध्ये आहे का बघा। पुढची बँक सांगण्यात आल्या सर्वात महत्त्वाची बँक आहे युनियन बँक, कॅनरा बँक, येस बँक। या बँका नवीन आहेत, तुमची बँक यामध्ये आहे का सर्वांनी बघायचं आहे, असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघा, या बँकेत तुमचं खातं असेल तर आधार कार्ड लिंक करून घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 3 ते 4 बँका आहेत, यामध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांनी खातं बँकेचं त्या ठिकाणी उघडलं आहे। बघा, ही बँक बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपण त्याला म्हणू शकतो। या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी खातं आता उघडलेलं आहे त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे 12। सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत ते 12 जिल्ह्यामध्येच, मागच्या वेळी पण जमा झाले होते आणि आता पण येणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचे जे जिल्हे आहेत यामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदा लिस्ट लावण्यात आल्या, ती म्हणजे बघा पहिला जिल्हा यामध्ये आता सांगण्यात आला आहे, तो म्हणजे बघा तुमचा जिल्हा पहिला आहे का बघा, वाशिम। दुसरा जिल्हा आहे या ठिकाणी सांगण्यात आला आहे अकोला, बुलढाणा, बीड, लातूर, या ठिकाणी जालना, नांदेड, नंदुरबार, या ठिकाणी परभणी, उस्मानाबाद, त्या ठिकाणी गडचिरोली, अशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी आता येण्याची दाट शक्यता वर्तवल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।